मी स्वाती तुपसंदरे, ठाणे जिल्ह्यामध्ये DM मार्केटिंग म्हणून काम करते आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत वाशी BKC वाशी या ठिकाणी 22 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत महालक्ष्मी सरस याचं आम्ही प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे ऑफिसच्या माध्यमातून. तर आता गेले 8 दिवस झाले किंवा 10 दिवसापासून आमच्याकडे जो काही आहे महिलांचा रिस्पॉन्स असेल, गटांचा पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि येणारी जी काही पब्लिक आहे किंवा येणारा जो काही आपल्याला खरेदीदार किंवा ग्राहक वर्ग आहे त्यांच्याकडून पण खूप छान रिस्पॉन्स होते. सगळ्यात महत्त्वाचं जे आपले कडधान्य असतील, तांदूळ असतील किंवा जे गावातले विषमुक्त पदार्थ जे असतील तर त्याला चांगल्या चांगली मागणी येते आणि त्यांचा चांगला सेलही होतो आहे. सगळ्यात महत्त्वाचे आपल्याकडे महाराष्ट्रातलेच नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातले, प्रत्येक जिल्ह्यातले स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर प्रत्येक जो काही स्टेट आहे, राज्य आहे, प्रत्येक राज्यामधले भरपूर सारे स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांचं जर बघाल फीडबॅक तर आपला खूप चांगल्या पद्धतीने सेल होताना दिसत आहे. त्याचबरोबर आपण FPO जे आहेत, फार्मर प्रोड्युसर ग्रुप जे आहेत, तर यांचे स्पेशली वेगळे ठेवलेले आहेत. 36 जिल्ह्यांचे 36 जे स्पेशालिटीचे जे स्टॉल आहेत ते पण या ठिकाणी आहेत. तर मी सगळ्यांना नक्की आवाहन करेल की सगळ्यांनी या आमच्या एक्झिबिशनला भेट द्या आणि तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या वस्तू बघायला मिळतील, अनुभवायला मिळतील. त्याचसोबत आणखीनही पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरचं जे काही कल्चरल फूड आहे तर फूडचे पण स्टॉल खूप छान आहेत आणि अगदी तुम्ही कधीही जाल तिथे तर कायम भरलेलं असतं फूड स्टॉल. आणि आपल्याकडे जे काही छान खाणारी लोकं आहेत त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचे फूड स्टॉल आहेत. तर नक्कीच एकदा या फूड स्टॉलवर जा, जनरल स्टॉलवर जा, FPOचे जे स्टॉल आहेत त्या ठिकाणी जा आणि आपले जे काही आहेत महिलांनी तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्यांचा अनुभव घ्या आणि ते एकदा वापरून बघाल. एकूण मॅडम किती स्टॉल आहेत साधारण अंदाजे? 550 ते 550च्या आसपास आपले एकूण. ओके. कोणत्या कोणत्या प्रकारचे अलग अलग? सर याच्यामध्ये आपले जनरल स्टोअर आहेत, त्याच्यामध्ये पापड मसाले, कपडे असतील किंवा मग काही कॉस्मेटिक असतील, ज्वेलरी असतील, कपडे असतील, साड्या असतील, अशा प्रकारचे आहेत. काही शेती रिलेटेड आहेत, कडधान्य असतील, तांदूळ असतील, म्हणजे फळं असतील किंवा हळद असतील, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर लाईव्ह फूड जेवणाचे जे स्टॉल आहेत तर ते पण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याकडे नॉन फॉर्मच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत तर त्यांच्यावरती पण खूप काही स्टॉल आहेत. शासनाकडून महिला बचत गटासाठी सगळंच मोफत वगैरे हो, मिळून? नक्कीच. या ठिकाणी सहभागी होणाऱ्या प्रत्येक गटासाठी त्यांचे ॲडमिशन असतील किंवा रजिस्ट्रेशन असेल ते सगळं फ्री आहे. स्टॉल पण फ्री आहे. महिलांची निवासाची किंवा जेवणाची व्यवस्था ही शासनाच्या मार्फत किंवा आमच्या उमेद अभियानाच्या माध्यमातून पूर्णपणे फ्रीमध्ये केली जाते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर.